सखूबाई, झाली का तयारी? संगीताबाई, हा झाली ना तयारी? थांब, सविताला आवाज देतो. हे काय ना सविता, सविता आता मस्त तयारी केली. सविता, चल ना. आई, तुम्ही काकू चलता का? आलीच नाही 5 मिनिटात. सविता, आता काय करतो 5 मिनिटं? मनीषा वाटतात अशी ना आपली. आई, तुम्ही चलता का दोघी जणी? बाबा येतात, आलीच मी. ठीक आहे बाई, तू कधी बी ये. मनीषा मला म्हणे, संगीता चल बरं. चल चल सखूबाई चल. माझ्या नवरा पायसंबद्दल येते की नाही येत तर मी काय करतो ते जाऊन? नवरा असल्यावर थांब, फोनच करतो मी. रोशनी दिने तर कोण आली? राजाची किती वेळ वाट पाहून राहिली. मला बोलावते आणि स्वतः याचा पत्ता नाही. राणी, वेळ झाला का मले? राजा, वेळ नाही आला तर काय लवकर आला काय? आणि तुला सांगतो मी, तू नक्की काहीच नाही आहे बरं. आणि माया अक्षयला माहीत पडलं नाही पाहिजे, नाही तर माय बी जिंदगीचा सत्यानाश करून टाकशील तू त्यासारखा. राणी, अशी कोण बोलून राहिली तू? हा राजा, तसंच बोलायचा टाइम आला आता. बस झालं नावाची बदनामी करणं. आता मी काही सहन करू शकत नाही आता. माझ्या आईली बी सगळे टोमणे मारून राहिले. राणी, हा विचार तू कधीपासून करून राहिली? तू लग्न झालं तेव्हापासून. राजा, तुला आता काहीच अधिकार नाही मला भेटायचा, माझ्यासोबत बोलायचा. काही गरज नाही आता. अजिबात तुला सांगतो, मला भेटायचा प्रयत्न करू नको आता. राणी राणी, असं करू नको राणी. राजा, आता जर तो मामांगा मग आला ना, तर मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन देईन त्या नावाची. हा मला परेशान करू आला म्हणून. स्वतःच्या बायकोला हाकलून दिलं मायच्या घरी आणि माय नांदी लागला. सगळं गाव मायावर थुथू थुथू करून राहिलं. हे अजिबात सहन करत नाही राजा मी. आणि माझ्या नवऱ्याला जर माहित पडलं ना तू असे धंदे, माझ्या नवरा मला सकाळच हाकलून देईन घराच्या बाहेर. कुठे जगू मग मी? चालली मी आता. मला फोन करायचा नाही, माझ्या घरीपर्यंत यायचं नाही. राणी राणी, मेली ती राणी. तू तेव्हा लग्न नाही केलं ना, बस आता वळून पाहायचं नाही राणीकडे. एवढी बदमाश राणी तू. तुझ्यासाठी मी काय काय नाही केलं. बायकोशी चांगला नाही वागत आलो पहिल्यापासून, आणि तुले नवऱ्याची पडली ते. नाही नाही राणी, त्यामुळे बर्बादी केली राणी. पाहून घे, आई म्हणेच मले, तिची नाणी लागू नको, तिची नाणी लागू नको. पाय सोडू राजा, काय केलं तू? घे, झाली थंडी ती आता. वय 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 करे राणीसाठी. राणीने दिला झटका चांगला. घे ना राजा, तुला असंच पाहिजे होतं. बायको संग भांडत काय? बापरे, संदीप लय मस्त केलं रे संदीप. आई, शिवानी माझी एकुलती एक बहिणी आई, तिची पूर्ण हौस करणार आई मी. संदीप, जेवणा खाण्याचं कुठे केलं मग? चल ते दाखवून देतो तुला. चल. का रे संदीप, याला तर खर्च किती आला असेल? आई, आता तो विचार नको करू तू. आता पाहुण्याचा टाइम होऊन राहिला, तो विचार नंतर करतो तू. भावाचं कर्तव्यच असते आई, बहिणीला खुश ठेवणं. एकचदा लग्न होते तिचं, तिची कोणत्याच तऱ्हेची हौस राहिली नाही पाहिजे आई. खरोखर संदीप, भाऊ असा त्यासारखा. शिवानी लय भाग्यवान आहे, त्यासारखा भाऊ भेटला तिले. चल लवकर लवकर, दाखवून देतो सर्व. काय माहिती आता सविताबाई म्हणून पाहतो. पप्पू, तू नको येऊ ना माझ्यासोबत? आई, एकाला एक दोघं जण सोबती असले बरं होते आई. चल ना. नाही नाही पप्पू, तू नको येऊ. म्हणून डायरेक्ट पोराली घेऊन आली. तिले मी जरासं समजून सांगतो. ठीक आहे. आणि तू काय कर, डायरेक्ट विषय का रोशनी सोबत मला पप्पू लग्न करते. आई, हाच चान्स आहे आई. कहून गोल्यानं तिला धोका दिला आई, मला माहित आहे. पप्पू, शिकेल सोरेल पोरगी आहे ना, ते लग्नाची पोरगी आहे, त्यासारखी आहे काय? आई, तो तीच झिरपाय घालतं सगळ्या. पहिले तू विषय तर काय, तू घरी जाय, मी विषय काढतो. जाय तू. मी गेलो असतो, पण आई आईची चालू देते, म्हणजे ऐकतच नाही. जाऊ दे आता, होऊ दे आईच्या म्हटल्यानंच. मला अंदाज आहे रोशनीसाठी सविता काकू तयार होईन काय माहित. सविताबाई, आहे का सविताबाई घरी? सविताबाई. अरे शकुनाबाई, तुम्ही का सविताबाई? गेले नाही का कार्यक्रमांनी गंगूबाईच्या घरी? नाही, जातो ना. मला वाटलं आमंत्रणच नाही का माझ्या घरी, पण मला सुनीलने सांगितलं आहे म्हणे आमंत्रण. शकुनाबाई, तुम्ही कसे काय आले माझ्या घरी? आता बाई, लहान तोंडी मोठा घास घेतो सविताबाई. पाय तुला काय वाटते तर, असं वाटते म्हणू की नाही म्हणू? नाही नाही शकुनाबाई, सांग सांगतो काय ते आम्हाला तिथं पोटात सळू नाही देऊ, बाहेर टाका. सांग शकुनाबाई सांग. शांताबाईच्या बद्दल काय काय काही? नाही नाही, शांताबाईच्या बद्दलचं नाही व. मी काय म्हणत होती,
गोल्यानं त्या रोशनीले धोका दिला की नाही. लग्न करतो केलं. आणि पाय कोणासोबत लग्न केलं, शिवानी सोबत. हा शकुनाबाई, मग काय म्हणणं आहे तू? काही नाही सविताबाई, मी म्हणत होती माझ्या पप्पू सोबत करतो काय मग त्या रोशनीचं. शकुनाबाई, वाटते का तुला काही मी लग्नाची पोरगी आणि त्या पप्पू कोणत्या लेवलचा पाहिला ना? शकुनाबाई, तुला वाटायला पाहिजे होतं सविताबाई अशी विषय कसा काढा म्हणून. माय 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 सविताबाई, तुला द्यायची नशीन तर राहू दे. जेवढं काही हे करू नको. साध्या मतानं म्हटलं मी तुले. साधी आहेस काय शकुनाबाई तू? थांब थांब आता. रोशनीची बाबा, लवकर आहे रोशनीची बाबा. पै शकुनी पै, नाही तर तुझी काही खैर नाही. थांब शकुनाबाई, आले का रोशनीची बाबा? लवकर लवकर ये. थांब शकुनाबाई. सविता, सांग लवकर काय झालं. धावत भयत बोलावते. माणूस कामात असते, कायच्यात असते. तोंडातून काढलं की आलंच पाहिजे त्यापाशी. रोशनीची बाबा, पाहिजे शकुनाबाई, तिच्या पोराचा संबंध घेऊन आली आपल्या घरी. आपल्या रोशनीसाठी. तिचा प्रकार दुसरपणी तिसरपणी आपली लग्नाची रोशनी. पा रोशनीची बाबा, रोशनीले कसे कसे मागणी येऊन राहिले पा. घे ना सविता, तेरी असं वाटते आता ही पोरगी पडेल आहे. गोल्यानं असं केलं तर मला नको सांगू तू आता. पायात बस काय तर. नाही नाही, माझ्या रोशनीसाठी चांगला पोरगा पण यंदाच तिचं लग्न करून टाका लागेल. नाही तर माझी पोरगी सांडून जाईन. एवढी शिकली सवरली बी. श्याम, गुड्डी, झाली का तुमची तयारी? माय बाई, हे चले साखरपुड्यात आणि मला म्हणते आमंत्रण नाही. रोशनीची बाबा, इकडे ये. सांग लवकर काय म्हणता. तुम्ही कुठे चालली सगळेजण? मस्त स्प्रेचा वास, तयार आहे एवढं चांगलं चांगले. कुठे चालली रोशनीची बाबा? शिवानीच्या साखरपुड्यात चाललो आम्ही. आणि तू, तुला घरी जायला लागते बरं, घराचं राखण करायसाठी. सविता, तू अजिबात येऊ नको. बापरे, मला म्हणता की आमंत्रण नाही आलं. गुड्डी बी म्हणते आमंत्रण नाही. आणि तुम्ही मस्त तयारी करून जाऊन राहिले आणि मला म्हणता घरी राह. कोण असा अन्याय रोशनीचे बाबा मायावर? तुलाच माहित आहे. श्याम, मी चलता होतो, या तुम्ही दोघं जण. माय नवरा कोणच असा करते काही समजत नाही मला. मै सून अजून तिला काही पावते. मग आता सगळं चांगलंच तर करून राहिली मी. हे जसं म्हणतात तसंच वागून राहिली, तरी बी माय काट करतात सगळेजण. सांग रोशनीची बाबा, हे पाय किती हरामी हरामी अशाले. मला म्हणते आमंत्रण नाही. जाय मला फक्त तयारी करून. तू तुला जो तर देतो काय मी. सविता, चल ना. झाली नाही का तयारी अजून? हा हा शांताबाई, माय बाई तू माझ्या घरी आली मला बोलले, मला लय हरीक झाला शांताबाई. चल ना, आपण दोघे जण जाऊ ना संग मंग. चल सविता, घेऊ म्हणा तर टोले चांगले. पाय दच मले घरात. तुम्हाला काय वाटते सविता घरी राहणारी आई काय? अरे बापरे, आई कुठे चालली आई तुम्ही? थांब शांताबाई. अहो माय बाई, मस्त तयारी केली हो माय सुनी ना. गुड्डी, तू एकदम चांगली वाटून राहिली. मला सांगा पाहिजे तुम्ही कुठे चाललाय? मी शांताबाई सोबत चालली बाई. कुठे नेते शांताबाई तर? शांताबाई, सांग ना सुनीला कुठे जायला लागते आपल्याला. गुड्डी, कार्यक्रमात चाललो ना शिवानीचे साखरपुड्यांची. तुम्ही कुठे चालले मग? काकू, आम्ही तिथं चाललो, पण ना सासूला घरी जायला लागते. माई सासू 4 दिन तुमच्यासोबत येऊन राहिली. गुड्डी, तुला माहित आहे मी घरी येणारे नाही आहो. तुम्ही जा, नका जाऊ. मी तर चालली शांताबाई सोबत साखरपुड्याच्या कार्यक्रमात. चलो शांताबाई. गुड्डी, कोण गुड्डी येऊ दे ना. सर्वजण चला ना, सर्वेला आमंत्रण आहे. नाही काकू, आम्ही सर्वांनी ठरवलं माझ्या सासूला आता कोणत्याच कार्यक्रमात न्यायचं नाही. एवढं कोणतं बिघडवलं हो मी कोणतं तुमचं? ते जे घर कापली तुमची. मला कोणत्या लग्नात न्यायचं नाही, कार्यक्रमात न्यायचं नाही. कोण घरीच राहते का मला? सविता, मला फोन आला मनीषाचा. चल येतो मी. आई, तुम्हाला अजिबात जायचं नाही म्हटलं म्हणजे नाही. ठीक आहे गुड्डी, जा तुम्ही. मी घरीच राहतो. आणि कोणता बी बहाणा करून अजिबात यायचं नाही काय? घरी म्हणजे घरी. हा हा, जा तुम्ही. श्याम, करा तयारी लवकर. अहो माय बाई, तिला असं वाटलं सासू म्हणजे फतरच आहे. माझ्या नवऱ्याला बी घेतलं तिच्या ऐकून करून. थांब म्हणा तू, जायतो. नाही मी साखरपुड्यात येईन तर या ना आजी सविता नको म्हणू.
चालली मोठी माई सासू मिरू 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 करायला मंदा मंदांगी. अजिबात मला कुठे जाऊ देणार नाही. श्याम, करा लवकर लवकर तयारी. चल, सविता बी येते आता. आज तर साखरपुड्यांनी काही ना काही बोलणं झालंच पाहिजे सविता सोबत. कसं बी बिचारीला गोलमोडी लावून घरी आणण्याच्या प्रयत्नांनी आहो मी. लेकरं बिचारी झुरून राहिली मायसाठी. चला मंडळी, आता आपण डायरेक्ट जाऊ साखरपुड्यात. व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून नाही राहिले बरं, प्लीज असं करू नका. शांत पहिले तुमचीच साथ आहे हो. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनलवर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. खूप जणांच्या नावाच्या कमेंट आलेल्या आहेत. चला आपण नावं घेऊ. कविता चुनरकर, मंजुषा पडावकर, ऑलवेज हॅपी, रश्मी दळवी, संगीता ठाकूर, पूजा सोईतकर, पुष्पा पवार, अर्चना सवाई, गीता मायकर, सुशीला गांधी, रंजना इंगोले, ज्योती पोचलवार, माया चव्हाण, नम्रता चव्हाण, वैशाली साकोरे, राणा गुरुदेवनगर मोजरी. आज यांचा वाढदिवस आहे, तर वैशाली ताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. चला मग आणखी नावाचं कमेंट करा उद्याच्या भागात नाव घ्यासाठी. स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या. चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. डायरेक्ट साखरपुडा.